बाळासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण हे सर्व समाजाची मागणी नाहीये। बीजेपी आणि काँग्रेस हे दोन्ही एका नाण्याच्याच बाजू आहेत, एक सापनाथ आणि एक नागनाथ। मग तुम्ही जे उपवर्गीकरण चुकीचं आहे म्हणता, मग आता 5 राज्यात झालेलं काही कॅन्सल करायचं का? माझं आरक्षण कुणीही खाल्लं नाही, फक्त माझ्या कमजोरीमुळे मला नोकरी लागत नाही। अण्णाभाऊ साठे हे उत्तर अर्धा काळामध्ये प्युअर आणि प्युअर आंबेडकरवादी विचारधारेवर त्यांनी काम केलेलं आहे। पाटलाची गुलामी करणं मातंग समाजानं सोडली नाहीये, त्यामुळे आज मातंग नाही, पण गुलामी आता नाही ना राहिली सर। गुलामी काही करत असतील त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही, ते सुटलं पाहिजे। हा महाराष्ट्र केवळ छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचाच आहे। मातंग समाजाची गुलामीकडे वाटचाल चालू झाली आहे, मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो। नमस्कार मित्रांनो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज नांदेड शहरामध्ये आरक्षणाचा विरोधी महामोर्चा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या महामोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावामधून या ठिकाणी या मोर्चासाठी आंबेडकरी समुदाय एकत्रित झालेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून वर्गीकरण शासन जे करणार आहे ते उपवर्गीकरण रद्द करायला पाहिजे, शासनाला या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून संदेश देत आहेत आणि शासनाला सांगत आहेत की ते उपवर्गीकरण चुकीचं आहे, उपवर्गीकरण बेकायदेशीर आहे वगैरे वगैरे। एकूणच उपवर्गीकरणाच्या विरोधी बाजूचा हा मोर्चा या ठिकाणी नांदेड शहरामध्ये आयोजित केलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मोर्चामधले जे काही समाज बांधव आहेत, विशेषतः आंबेडकरी समुदायाचे जे लोक आहेत, आंबेडकरी समुदायातले, आंबेडकरी विचारधारातले जे समाज बांधव आहेत, त्यांच्याकडून या आरक्षणाची जी विरोधी बाजू आहे ती आरक्षणाची विरोधी बाजू आपण समजून घेणार आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण त्यांची जी मतं आहेत, त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पाहूया आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा हा महामोर्चा आणि लोकांची विविध प्रतिक्रिया। या ठिकाणी केशव कांबळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये काही 2-4 प्रश्न विचारणार आहोत। केशव कांबळे सर, आपण मातंग समाजाचे आहात असं मला कळालं आणि मातंग समाजाचे असून सुद्धा विशेषतः आपण या उपवर्गीकरणाच्या विरोधी मोर्चामध्ये सामील झालात, कारण सध्याची कंडिशन जर पाहिली तर मातंग समाज हा समर्थनाच्या बाजूने आहे, उपवर्गीकरणाच्या समर्थनाच्या। मग असा असताना सुद्धा आपण उपवर्गीकरणाला विरोध करण्याचं कारण काय? उपवर्गीकरणाला विरोध यासाठी आहे कारण उपवर्गीकरण हे सर्व समाजाची मागणी नाहीये, की बीजेपीने आणि RSSने लावून दिले हे एक मातंग समाजामध्ये सर्वात मोठं षडयंत्र आहे। कारण मातंग समाजातील काही दलाल व हस्तक लोकांना हाताशी धरून मातंग समाज व बौद्ध समाज हे 2 समाज एकत्र राहू नये, हे समाज एकत्र नांदू नये, यासाठी हे 2 समाज फोडून विभागणी करण्यासाठी हे षडयंत्र लावून दिलेलं आहे। कारण बीजेपी RSSला माहिती आहे आंबेडकरवादी समाज हा भारतातले सर्वात मोठा ताकदवान समाज आहे आणि हे कुठलीही सत्ता पलटू शकतो आणि त्याच्या जोडीला जर मातंग समाज जर उभा टाकला, कारण आपण 2019 वंचित बहुजन आघाडीचं उदाहरण जर पाहिलं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी मातंग समाज, बौद्ध समाज व इतर समाजाला सोबती घेऊन 42 लाख मतदान मिळवलं होतं। त्याचा परिणाम म्हणून बीजेपी RSS या भीतीपोटी त्यांना कळून चुकले की बा भविष्यात जर इतर समाज आणि मातंग समाज जर बौद्ध समाजासोबत जर जुळाला तर हे सत्ता हस्तांतर करू शकतात। या भीतीपोटी त्यांनी हे उपवर्गीकरणाचं षडयंत्र लावून मातंग आणि बौद्ध समाजात भांडण लावण्याचं काम केलेलं आहे। या उपवर्गीकरणामध्ये मातंग समाजाचं भविष्य हे अंधकारमय आहे आणि मी याच्याहून एक असं विशेष सांगतो की उपवर्गीकरणाची मागणीच ही गुलामगिरीची पहिली पायरी आहे आणि जर हे उपवर्गीकरण झालं तर मातंग समाज किंवा जो मागणी करणारा समाज आहे तो गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही। सर, तुम्ही आता बीजेपी आणि RSSचा उल्लेख केला की बीजेपी हे सगळं करते। मला काही बीजेपीची बाजू वगैरे घ्यायचं नाही, जे सत्य आहे ते आहे। मला फक्त एक प्रामाणिकपणे हा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो, हे जे उपवर्गीकरण जे आहे ते 1975ला लागू झालं पंजाब सरकारमध्ये। तिथं काही बीजेपी नव्हतं, तिथं RSS नव्हतं, काँग्रेस सरकार होतं। इतर 5 राज्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस लागू झालं, म्हणजे या अगोदर 5 राज्यामध्ये झाले। मग तुम्ही जे उपवर्गीकरण चुकीचं आहे म्हणता, मग आता 5 राज्यात झालेलं काही कॅन्सल करायचं का? आता त्या पद्धतीने जर विचार केला तर काँग्रेस ही सुद्धा
दलित विरोधीच काम करणारी बाजू आहे. बीजेपी आणि काँग्रेस हे दोन्ही एका नाण्याच्याच बाजू आहेत. एक सापनाथ आणि एक नागनाथ याच बाजूने ते दोघं काम करतात आणि त्या पद्धतीने जर उपवर्गीकरणात तिथल्या लोकसंख्येप्रमाणे दिलेलं आहे. अशाच पद्धतीनं कर्नाटक सरकारने घाई गडबडीमध्ये उपवर्गीकरण लागू केलं, पण तिथं लगेच स्टे आलं. आता त्याचा परिणाम काय झाला की तिथल्या सरकारनं तिथली आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण थांबवलेली आहे. कारण आता कुठली आरक्षणावरची भरती निघाली तर सरकारचं म्हणणं येते की तुमचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट चालू आहे, तुम्हाला कुठलीही आरक्षणावर भरती करता येत नाही. हेच परिणाम उद्या महाराष्ट्रामध्ये होतील व याचे आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. याचा सर, एक उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग आणि नवबौद्ध असा थोडाफार वाद आता चालू झालेला आहे आणि मातंग समाजाकडून विशेषतः नवबौद्ध समाजावर एक आरोप केला जातोय उपवर्गीकरणाच्या लढ्यात की आमचं आरक्षण बौद्धांनी खाल्लंय. हा जो मातंग समाजाचा आरोप आहे तो कितपत योग्य आहे? हा आरोप माझ्या मते तरी हा पूर्ण चुकीचा आरोप आहे. कारण मी जर शिकलो नाही तर मला नोकरी लागणारच नाहीये आणि मी जर बौद्ध समाजापेक्षा जर जास्त शिकलो, त्यांच्यापेक्षा जर जास्त टक्केवारी मिळवली तर बौद्ध समाज माझी नोकरी हिसकावून घेऊ शकत नाही हे मला समजतं. आणि हे जे भांडण लावून दिले हे फक्त तुमचं आरक्षण खाल्लंय हे फक्त लावून दिल्यामुळे हे भांडण चालू आहे. माझं आरक्षण कुणीही खाल्लं नाही, फक्त माझ्या कमजोरीमुळे मला नोकरी लागत नाही हे एवढंच सत्य आहे. हे लोक समजून सांगत नाहीये. सर, आंबेडकरी चळवळीचा जर इतिहास पाहिला तर आंबेडकरी चळवळीमध्ये मातंग समाज हा अगोदरपासूनच नवबौद्ध समाजाच्या बरोबर आहे. उलट ही आंबेडकरी चळवळ मांगा महारांची चळवळ म्हणून ओळखली जाते अगोदरपासूनच. मग आंबेडकरी चळवळीमध्ये मातंग समाज अगोदरपासून असून सुद्धा नवबौद्धांच्या तुलनेमध्ये मातंग समाजाचा विकास झाला नाही जसा पाहिजे होता. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? मातंग समाजाचा विकास याच्यामध्ये कारण असे आहेत, कारण मातंग समाजामध्ये चळवळीचं प्रमाण कमी आहे. मातंग समाजामध्ये लोकांना आता प्रत्येक नेता स्वार्थासाठी काम करतो. मातंग समाजातला नेता स्वतःच्या भावाच्या लेकराला सुद्धा म्हणत नाहीये तो शिक. समाजाला तरी शिक्षण देण्याचे किंवा समाजाला प्रगत करण्याची बाजू तरी दूरच राहिली. समाजाला कुठल्याही गोष्टीमध्ये शैक्षणिक क्षेत्र असतील, सामाजिक क्षेत्र असतील, कुठल्याही ह्याच्यामध्ये चळवळीमध्ये आणण्याचं काम करत नाही. फक्त मातंग समाजाला कुठल्याही न्यायप्रविष्टेमध्ये किंवा अन्याय अत्याचारामध्ये त्यांच्या बाजूने उभा टाकत नाही. म्हणून मातंग समाजातले भरपूर अज्ञान असल्यामुळं मातंग समाज हा प्रवाहात आल्या नसल्यामुळं मातंग समाजाला नोकऱ्या वगैरे लागलेल्या नाही. आता हा इंटरव्ह्यू जे कोणी बघणारे मातंग बांधव आहेत ते बघून जवळपास त्यांच्या डोक्यात संभ्रम निर्माण होऊ शकतो की तुम्ही जास्तीत जास्त नवबौद्धांच्या बाजूने आहात. त्यांना हा प्रश्न विचारायला तुम्ही पाहिजे होता असं म्हणू शकतात की बाबा नवबौद्ध मातंगांना समानतेचा दर्जा देत नाहीत. हा बऱ्याच मातंग समाजातल्या लोकांचा एक आरोप आहे. नवबौद्ध हे मातंगाला कमी लेखतात वगैरे वगैरे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नवबौद्ध मी या लढ्यामध्ये माझा जो सहभाग आहे तो मी कोणत्या एका जातीला खुश करण्यासाठी किंवा एका जातीला नाराज करण्यासाठी या मोर्चामध्ये माझा सहभाग नाही. माझा सहभाग याच्यामध्ये बाबासाहेबांना मी खातो तो प्रत्येक घेतो तो प्रत्येक श्वास व खातो तो प्रत्येक घास याच्यावर फक्त बाबासाहेबांचा अधिकार आहे. आणि याच्या अधिकारासाठी संविधानाने जे मला स्वातंत्र्य, समता, बंधुता जो अधिकार दिलाय आणि येणारी पिढी माझी गुलाम होऊ नये यासाठी मी या आंदोलनामध्ये मी सहभाग घेतलेला आहे. याच्यामध्ये मी कुणाला दुखवण्यासाठी किंवा आणि तुमचं जे म्हणणं आहे की नवबौद्ध समाज आणि मातंग समाजामध्ये जी दरी निर्माण चालू आहे, कारण मातंग समाज आजही खेड्यातून शहराकडे आला नाही आणि खेड्यातून पाटलाची गुलामी करणं मातंग समाजानं सोडली नाहीये. त्यामुळे आज मातंग समाज गुलामी आता नाही ना राहिली. सर, गुलामी करत असतील त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही, ते सुटलं पाहिजे, पण बऱ्यापैकी आता गुलामी राहिलेली नाही. गुलामी जरी म्हणत नसाल तुम्ही तरी आज पाटलानं सांगल्याशिवाय आज विष्णू कसबे म्हणतात की मातंग समाज लक्ष्मी आहे. हे चुकीचंच आहे. मातंग समाज लक्ष्मी आहे. पाटील मातंग समाजात तोंड बघल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. विष्णू कसबेला मी सांगू इच्छितो की आज आपल्या आया बहिणीवर जे या पाटील उच्चवर्णीय लोकांनी अत्याचार केलेत, आपल्या भावाचे मुर्दे पाडलेत, यावर कधी त्यांना मातंग समाजामध्ये लक्ष्मी दिसली नाही का? मुर्दे पाडताना, बलात्कार करताना. त्यानंतर सचिन साठे म्हणतात की आम्हाला मोठ्या भावानं आम्हाला काही सांगितलं नाही, आम्हाला RSS ने सांगितलंय म्हणून हा उपवर्गीकरणाचा लढा उभा केलाय. मी सचिन साठेलाही सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे यांनी 60-70 वर्षापूर्वी सांगून गेलेत की जग बदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव. मग हे तुम्ही का मातंग समाजामध्ये पेरलं नाही कधी?
किंवा अण्णाभाऊ साठेने त्यांची जगप्रसिद्ध अशी 18 भाषेत प्रकाशित झालेली फकीरा ही कादंबरी कोणत्याही नेत्याला किंवा भारतातल्या महापुरुषाला अर्पण न करता केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली, हे का तुम्ही समाजामध्ये सांगत नाहीयेत? आणि अण्णाभाऊ साठेने वयाच्या उत्तरार्ध काळामध्ये बुद्धाची शपथ पुस्तक हे लिहिली, हे का तुम्ही सांगत नाहीत? अण्णाभाऊ साठे हे उत्तरार्ध काळामध्ये प्युअर आणि प्युअर आंबेडकरवादी विचारधारेवर त्यांनी काम केलेलं आहे, हे मातंग समाजातला कोणताही नेता सांगत नाहीये. कारण त्यांना बीजेपी व RSS ने एवढंच सांगितलंय, तुम्ही अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते कधीच सांगायचं नाही, फक्त त्यांनी मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट होते एवढंच सांगायचं, हेच त्यांनी समाजामध्ये पेरण्याचं काम केलं. आता आंबेडकरवादाचा उल्लेख केला म्हणून मला एक प्रश्न आठवला. मागे एक मातंग समाजाचा खूप मोठा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये एका नेत्याकडून एक वक्तव्य केलं गेलं होतं की हा जो महाराष्ट्र आहे टिळक सावरकरांचा महाराष्ट्र आहे, बुद्ध फुले शाहूंचा महाराष्ट्र नाही, असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही मातंग समाजाचे आहे म्हणून. संजय इंचे नावाचे जालन्याचे कार्यकर्ते आहेत, ते नालायक माणसं आहेत. कारण हा महाराष्ट्र केवळ छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचाच आहे, हा कुण्याही दलाल किंवा भडव्यांचा महाराष्ट्र नसून हा फक्त आंबेडकरवादी. मला काय म्हणायचंय सर, आंबेडकरवाद हा सर्वांना स्वीकारतोय, रॅशनल माइंडचे लोक आहेत, मग हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा नाही असं का? असं कसं होऊ शकते? कारण एक समुदाय त्यांना सुद्धा मानणारा आहे, मग ही जबरदस्ती झाली की फक्त यांचाच आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, सर्वांना भारतीय संविधान सर्वांना स्वातंत्र्य देतं, त्यांना सुद्धा सर्वांना देते, पण आमच्यावर जो आज हजारो वर्ष आमच्यावर जे अन्याय अत्याचार सहन केलाय, ज्या लोकांनी उच्चवर्णीय लोकांनी अन्याय अत्याचार आमच्यावर केलाय, आम्ही त्या लोकांच्या हातामध्ये आम्ही महाराष्ट्र कसा देऊ? कारण त्याच लोकांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत. मला काय वाटतं, ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल, पण मला वाटतं महाराष्ट्र हा त्यांचा आहे ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी लढलेला आहे, इथल्या जाती प्रथा नष्ट करण्यासाठी ज्यांनी लढा दिलेला आहे, असं वाक्य त्यांनी म्हणायला पाहिजे होतं असं मला वाटतं. तुम्ही मला एक शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो, या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं मातंग आणि नवबौद्ध जणू काही असाच लढा चालू आहे असंच दिसत आहे चित्र. तरी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मला करावा असं वाटतो की मातंग समाजाने, बरेचसे मातंग समाजातले काही तरुण कार्यकर्ते आहेत की ते जय श्रीराम म्हणतात, RSS म्हणतात, अण्णाभाऊला तिकडे जाऊन जोडतात आणि आम्ही हिंदू आहोत गर्वानं सांगतात, वज्रमुठीत हिंदुत्व वगैरे ते सर्व काही झालं. मला एकच विचारावं असं वाटतं की मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारावर चाललं पाहिजे का हिंदुत्वाच्या विचारावर चाललं पाहिजे? मातंग समाजाने 100% महापुरुषाच्या विचारावर चाललं पाहिजे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मातंग समाजाची गुलामीकडे वाटचाल चालू झाली आहे, मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो. कारण भविष्यामध्ये ज्या लोकांनी आमच्यावर हजारो वर्षे अन्याय अत्याचार केला, ते आज आम्हाला एक तुकडा टाकून आमची आज कोणतीही मागणी मान्य करायला तयार आहेत. त्याचं कारण काय आहे त्या लोकांनी सांगावं. कारण त्यांनी ते लोक आमची जी आज कोणतीही मागणी टाकली तर ती मागणी मान्य करतात. आम्ही त्या मागणीला आम्ही भीक घालत नाहीये, कारण आम्हाला माहिती आहे हे लोक आज आम्हाला तुकडा टाकून आमच्या गळ्यामध्ये पट्टा बांधण्याचं काम करत आहेत. हे लोकांना समजत नाहीये, हे लोकांना आपण समजून सांगणं गरजेचं आहे. कारण भविष्य उद्या कारण अंधकारमय होणार आहे आणि उद्या आपण जर उपवर्गीकरण झालं किंवा होईल किंवा न होईल, पण आपण बौद्ध समाजापासून किंवा आंबेडकरवादापासून फार दूर जाणार आहेत. आणि उद्या जर आपण बौद्ध समाज व आंबेडकरवादापासून जर दूर गेलो आणि उद्या जर मातंग समाजाला जर भविष्यात वाटले की बा माझा फार मोठं नुकसान झाले, माझा पछतावा झालाय आणि मला परत आंबेडकरवादाकडे यायचंय किंवा माझ्या मोठ्या भावाकडे यायचं असेल, त्यावेळेस सर्व दारं बंद झालेले असतील. कारण हे स्वतःच दारं बंद करून कुलूप लावून चाबी समुद्रात फेकून देण्याचं काम मातंग समाज करत आहे. तर मातंग समाजाला माझं सांगणं आहे की बा तुम्ही उपवर्गीकरणामध्ये मातंग समाजाचा फायदा काय आणि उपवर्गीकरणानंतर मातंग समाजाचं भविष्य काय, या विषयावर सर्व समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. नसेल तर बा तुम्ही आजही 13% मध्ये मी जर 13% आरक्षणामध्ये मी जर पूर्ण ताकदीनिशी अभ्यास करून जर उतरलो तर मला नोकरी लागते, माझं आरक्षण कोणी हिसकावून घेत नाहीये. हे मातंग समाजाने बा अभ्यासाच्या जोरावरच होते. उद्या 2% भेटेल, 3% भेटेल. आज खाजगीकरण 80% खाजगीकरण झालेलं आहे, 10-20% खाजगीकरण राहिलेलं आहे. त्यामध्ये जर उद्या जर संपूर्ण 100% खाजगीकरण झाल्यानंतर उद्या काय आम्ही रिकामं ताट घेऊन फिरायचं काय? 1-2% भेटतील त्याच्यामध्ये, मग खाजगीकरण नोकऱ्याच नसतील तर मग काय रिकामं ताट घेऊन फिरायचं का? मग कशाच्या बेसवर उपवर्गीकरणाचा लढा उभा करायचा? सर, शेवटचा एक महत्वाचा प्रश्न करावा असं वाटतो की उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जातीचं उदात्तीकरण चालू झालंय असं वाटतं का? कारण प्रत्येक जात, आमची जात किती श्रेष्ठ आहे असं जणू काही दोन्हीकडून चालू आहे. मातंग म्हणतात आम्ही एवढे भारी, नवबौद्ध म्हणतात, म्हणजे हा जणू काही जातीचं
मोठे पण गाण्याचा हा लढा होत चाललाय की काय असं हे वाटतं? जाणीवपूर्वक लावून दिलेलं षडयंत्र आहे. कारण बौद्ध समाजातूनही काही ठराविक लोक दलाली करण्यासाठी आणि मातंग समाजातूनही काही ठराविक लोक दलाली करण्यासाठी दोन समाज एकत्र कसे नांदू नयेत यासाठी हे त्यातले काही ठराविक लोकच हे भांडण्याचे प्रयत्न करत आहेत. तुम्ही आज नांदेडचा मोर्चा पाहिला असेल. आज लाखोच्या संख्येने जनसमुदाय होता. नांदेडच्या स्टेजवरून एकही समाजाला अपायकारक विधान कुठल्याही प्रकारचे नांदेडच्या स्टेजवरून झालं नाही. कारण आम्ही हा मोर्चा आज 1-1.5 महिन्यापासून या नियोजन समितीमध्ये आम्ही नियोजनपूर्वक हे केलं होतं. कारण जे लोक समाज विघातक कृत्य करतात किंवा समाजावर टीका करणारे आहेत त्या लोकांना स्टेजवर स्थान दिले जाणार नाही किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील. आपला लढा हा बीजेपी सरकार RSSची आहे. सरकारच्या विरोधात लढा आहे, कोणत्या जातीच्या विरोधात नाही. यासाठी आम्ही कुठलेही हे न करता एक सातत्यपूर्ण चांगल्या पद्धतीने मोर्चाचं नियोजन करून मोर्चा यशस्वी केले. सर मला वाटतं की आपण जेवढे काही मुद्दे आहेत मातंग समाज आणि नवबौद्ध समाज यांच्यावर जेवढे काही आरोप प्रत्यारोप केले जात होते त्याच्यावर बऱ्यापैकी आपण त्याची उकल केलेली आहे असं मला वाटतं. आपण जो काही विचार दिलेला आहे मातंग समाजाने घ्यायचं का नाही तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. पण तुम्ही जो संदेश दिला की मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारावर चाललं पाहिजे, मार्गाने चाललं पाहिजे, त्याच्यामध्ये भलं आहे. मला सुद्धा वाटतं हा ज्याचा त्याचा खरं तर वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाने शिक्षणाची मार्ग काच धरली पाहिजे एवढं मात्र खरं आहे. आपण वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. अरे आंबेडकर 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 अरे आंबेडकर 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा. याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवरून घेऊन येत असतो. धन्यवाद.